परम पवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात। सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनक आदी ऋषींना सांगत आहेत। शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना ही परम पवित्र कथा सांगत आहेत। जसं जसं शुकदेवजी महाराजांच्या मुखातून राजे परीक्षिती कथा ऐकत आहेत, तसं तसं कथेविषयीची, भगवंताच्या लीलेविषयीची जी उत्कंठा आहे, ऐकण्याची जी इच्छा आहे, ती राजा परीक्षितींची कमी होण्याच्या ऐवजी वाढत चाललेली आहे। आपल्याला सामान्यतः आपल्या शरीराला तहान लागते, ज्या वेळेला आपल्या शरीराला भूक लागते, त्या वेळेला आपण अन्न सेवन करतो, आपण पाणी प्राशन करतो, पितो। शरीराच्या स्वभाव धर्मानुसार अन्न खाल्लं की लागलेली भूक शांत होत असते, तहान लागल्यानंतर पाणी पिलं की ती लागलेली तहान शांत होऊन जात असते, आत्मा शांत होत असतो। पण भगवंताच्या कथेच्या संबंधामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जितकी जास्तीत जास्त हरिकथेचं श्रवण एखाद्या श्रोत्याकडून होत जातं, तो श्रोता जर का भगवत रस रसिक असेल तर याचा भाव असा आहे की भगवत कथेविषयीचा रस आणि त्या रसाविषयीची आवड त्याच्या मनामध्ये जर का अत्यंत उत्पन्न झालेली असेल, तर जितकी जितकी तो कथा ऐकत जातो तितकी तितकी त्याची कथेची तहान भूक कमी होण्याच्या ऐवजी वाढत जात असते। भगवंताची कथा नावाचा पदार्थच असा आहे महाराज की हरिकथा आपली समस्त विषयांची, समस्त कामनांची, समस्त भोगांची तृष्णा हरिकथा शांत करते, पण कथेविषयीची तृष्णा कथा शांत करू शकत नाही। वाक्य लक्षात आलं का? या जगामध्ये तृष्णा नावाची एक फार मोठी गोष्ट आहे, जी काही केल्या जीवाची शांत होऊ शकत नाही। जितका जास्तीत जास्त आपण विषयांचा संग करत जाऊ, तितकी तितकी ही विषयांच्या संबंधामधली असलेली जी तृष्णा आहे ही आपली वाढत जात असते। आणि परमार्थ साधनेमध्ये, परमार्थ मार्गामध्ये सत्संगी जो भक्त आहे, सेवा करणारा जो साधक आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये जर का ही तृष्णा असेल तर ही तृष्णा त्या साधकाचा घात केल्याशिवाय राहत नसते। म्हणून या वाटेवरती चालत असताना आपली तृष्णा कशा पद्धतीनं शांत आपल्याला करता येईल याचा आपण विचार करत गेलं पाहिजे। अंतःकरणामध्ये असलेली जी तृष्णा आहे ती शांत होणं नितांत आवश्यक आहे। मृत्यूलोकामध्ये राहत असलो तरी, स्वर्गामध्ये राहत असलो तरी आणि ब्रह्मपदाची, ब्रह्मलोकाची प्राप्ती जरी तुम्हाला मला झाली तरी सुद्धा अंतःकरणामध्ये असलेली तृष्णा जर का आपल्या शांत झालेली नसेल तर ब्रह्मलोक सुद्धा आपल्याला सुखाचं दान करू शकत नाही, लक्षात घ्या। तृष्णेला समजून घेण्यासाठी आपल्या बोली भाषेमध्ये एक शब्द आहे ज्याला आपण हाव असं म्हणतो। भोग भोगण्याची किती हाव आहे त्याचं प्रमाणच नाही। त्याच पद्धतीनं हे तृष्णेचं स्वरूप आहे। अशी ही तृष्णा जितकी आपण हिला शांत करण्यासाठी प्रयत्न करू, तितकी तितकी मनुष्याची जी तृष्णा आहे ती वाढत जात असते। आपल्याला एखादा पदार्थ खावा असा वाटला, तो पदार्थ आपण सेवन केला,
पोट भरेपर्यंत आपण तो पदार्थ सेवन करत असतो, कितीही आवडीचा असू देत. एक गंमत अशी होती की ज्या वेळेला पोट भरतं त्यावेळेला कितीही आवडीचा पदार्थ असला तरी एका टप्प्यावरती आल्यानंतर माणूस म्हणतो आता बस. एक वाटी ठीक होती, 2 वाट्या ठीक होत्या, आता 3 झाल्या, 4 झाल्या, 5 झाल्या. ताकद असेल शरीरामध्ये पचवण्याची, पोटामध्ये शक्ती असेल, जागा असेल, फारच आवड असेल तर 5 वाट्या, 6 वाट्या, 10 वाट्या खिरीच्या एका वेळेला. पण कधी ना कधीतरी जाऊन ज्या वेळेला त्या खाणाऱ्याला वाटायला लागतं मी खात असलेलं अन्न छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं, तो म्हणतो वाढणाऱ्याला आता बस बरं का, आता बस झालं. पण हे जे त्याला आता पहा, त्याला तो पदार्थ खावा वाटला, त्यांनी तो पोट भरेपर्यंत पदार्थ खाल्ला. पोट भरलं त्यावेळेला त्यांनी पदार्थ खाणं बंद केलं. त्याला असं वाटलं आता पुन्हा पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होणार नाही, इतका पोटभर आपण पदार्थ खाल्लेला आहे. पण एखाद्या वेळेला सेवन केलेला जो पदार्थ आपण असतो त्यांनी आपलं पोट भरलेलं आहे ही तात्पुरती फक्त आपल्याला जाणीव होत असते, कारण शरीराची तेवढी मर्यादा आहे, पोटाची मर्यादा तेवढी असते. म्हणून माझं पोट भरलेलं आहे ही जाणीव पदार्थ सेवन केल्याने होत असते. पण या जगातला कोणताही विषय पदार्थ जर का एकदा जीवानी जर का सेवन केला तर तो पदार्थ तात्पुरती त्याची भूक भागवू शकतो, पण त्या पदार्थाविषयीची जी तृष्णा आहे ती तृष्णा तो पदार्थ वाढवल्याशिवाय राहत नसतो. म्हणून एकदा पदार्थ खाल्ला की एकदा पोट भरतं, पण दुसऱ्यांदा पोट रिकामं होतं त्यावेळेला पुन्हा पदार्थ खावा वाटतो. दुसऱ्यांदा पोट भरतं पण तिसऱ्यांदा पोट रिकामं होतं त्यावेळेला तिसऱ्यांदा पदार्थ खावा वाटतो. ही जी पदार्थ खाण्याची जी सायकल आहे, ही जी शृंखला आहे, आपल्याला असं वाटतं एकदा खाल्लं तर शांत होईल, दुसऱ्यांदा खाल्लं तर शांत होईल, तिसऱ्यांदा खाल्लं तर शांत होईल. नाही महाराज, तृष्णेला वाढवण्यासाठी एक वेळेला भोगलेला विषय पुरेसा आहे, कारणीभूत आहे. याच्या पुढे जाऊन हे तर पदार्थापुरतं मर्यादित होतं. माणसाला असं वाटतं मृत्यूलोकातले भोग भोगले तर आपलं मन संतुष्ट होईल, समाधानी होईल. पण इथले भोग भोगायला भेटायला लागले की मग सामान्य मनुष्याच्या बुद्धीचं लक्ष स्वर्गातल्या भोगांकडे जात असतं. स्वर्गामध्ये राहणाऱ्यांना असं आपल्याला असं वाटतं माझ्याजवळ उत्तम घरदार, धनसंपत्ती, मान, पद, प्रतिष्ठा असेल तर बरं होईल. एकदाच मिळालं तर मग मला काही चिंता करायची आवश्यकता नाही, मला काही नाही मिळालं नंतर तरी चालतं, बस तेवढा असावं. विषयांचा टप्पा असा आहे, तिथपर्यंत विषय आपल्याला प्राप्त झाले की तिथून पुढचे विषय डोळ्याला दिसायला लागतात. ते विषय मिळवले की त्याच्या पुढचे विषय दिसायला लागतात. तिथपर्यंत सायासाने गेलो की त्याच्या पुढचे विषय दिसायला लागतात. हे जे विषयांच्या संबंधामध्ये पुढचं जे दिसणं आहे हे बंद होत नाही तोपर्यंत समजून जावं अंतःकरणातली तृष्णा माझ्या शांत झालेली नाही. गरीब माणसाला असं वाटतं मी श्रीमंत झालो पाहिजे. आणि श्रीमंत असलेले समाधानी आहेत का? उत्तम घरदार ज्यांच्याकडे आहे, धन आहे, संपत्ती आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, ते सुखी आहेत का? समाधानी आहेत का? एखाद्या वेळेला गरीब मनुष्य तरी शांत सुखानं 2 घास भाजी भाकरी खाऊन झोपेल. श्रीमंताला तर तेवढी पण चैन नाही. का? कारण तो त्या पदावरती गेला की त्याचे आजूबाजूचे तिथं स्पर्धक दिसतात ना, त्याला असं वाटतं अरे अजून मी मागच आहे, अजून पुढं पळायला पाहिजे, अजून पुढं पळायला पाहिजे, अजून पुढं पळायला पाहिजे. बरं, हे भोगांचं दर्शन संपता संपत नाही. गरीबाला वाटतं श्रीमंत झालो पाहिजे, श्रीमंताला वाटतं अजून गडगंज श्रीमंत झालो पाहिजे. गडगंज श्रीमंत असलेल्याला असं वाटतं की पिढ्यानपिढ्या माझ्या या धनाच्या पेटीवर बसून जगल्या पाहिजेत. पिढ्यानपिढ्या पुरेल एवढं धन जर का एखाद्याच्या घरामध्ये आलेलं असेल तर त्याला राजपद मला प्राप्त व्हावं अशी इच्छा उत्पन्न होते.
असं करता 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 मृत्यूलोकातले सगळे भोग एखाद्याला प्राप्त झालेले आहेत. तर शास्त्र असं सांगतं तरी त्याचं मन समाधानी संतुष्टी होत नाही. त्याचं लक्ष जातं आता स्वर्गातल्या भोगांकडे. आणि मग स्वर्गातले भोग प्राप्त व्हावेत याच्यासाठी त्या जीवांचे अहोरात्र प्रयत्न सुरू होतात. मग त्याच्यासाठी स्वधर्म पालन करतील, यज्ञ अनुष्ठान करतील, तप करतील, तीर्थयात्रा करतील, सगळं करतील, नाना प्रकारच्या देवतांचं हवन करतील, पूजा करतील, देवतांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतील. साध्या सोध्या पदार्थांनी देव प्रसन्न होत नसेल, देवता प्रसन्न होत नसतील तर नाना प्रकारचे बळी द्यायला तयार होतील. इकडून तिकडून कसं तरी त्यांच्या त्या पुण्य प्रतापाने त्यांना स्वर्गातले भोग प्राप्त होतात. स्वर्गातले भोग जरी प्राप्त झाले तरी सुद्धा आपण पहिल्या दिवशी पाहिलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं, न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः. त्या पदावर जाऊन पोहोचलेल्या त्या स्वर्गलोकातल्या गेलेल्या जीवाला सुद्धा असं वाटायला लागतं, अरे आपल्यापेक्षा तर ब्रह्मलोक श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा तर ब्रह्मलोक श्रेष्ठ आहे, मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली तर फार बरं होईल. एखाद्याने अजून पुण्यकर्म केलं त्याला स्वर्गाच्याही वरती असलेल्या ब्रह्मलोकाची प्राप्ती व्हायला लागते किंवा होण्याची शक्यता असते. पण एखाद्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती जरी झाली तरी सुद्धा तृष्णेने मन व्याकुळ झालेलं आहे, अशांत झालेलं आहे. भोगानी माझं मन शांत होईल असं वाटणाऱ्या, असं ज्याला वाटतं तो मनुष्य भ्रमामध्ये आहे. मुळात भोगानी मन शांत होऊ शकत नाही. न जातु कामः कामानामुपभोगे न शाम्यति. हाच जरासा भाव आपण काल भरतजी महाराजांच्या चरित्र प्रसंगामध्ये धावत्या वेगामध्ये किंवा संक्षिप्त स्वरूपामध्ये श्रवण केला. आता जरासं त्याला दुसऱ्या शब्दामध्ये आपण फक्त श्रवण केलेलं आहे. हे श्रवण कशासाठी केलं? हे श्रवण करण्याच्या पाठीमागचा हेतू आहे की दशमस्कंधाला आरंभ करत असताना राजा परीक्षितींनी प्रार्थना केली शुकदेवजी महाराजांना. त्या प्रार्थनेचा तुम्हाला मला विचार करायचा आहे म्हणून एवढं सगळं सांगावं लागलं. ही प्रार्थना करत असताना आतापर्यंत त्या भगवंतानी जे जे अंश अवतार घेतले त्या अंश अवतारांच्या साऱ्या कथा तुम्ही मला वर्णन करून सांगितल्या. आता ते परमात्मा स्वतः पूर्ण रूपाने या मृत्यूलोकामध्ये अवतार घेऊन असुरांचा विनाश कशा पद्धतीनं करतात आणि भक्तांचं रक्षण कशा पद्धतीनं करतात, कृपा करून त्या भगवंताच्या या पूर्ण अवताराच्या चरित्राविषयीची प्रसिद्ध असलेली कथा तुम्ही मला सांगा, अशी प्रार्थना राजा परीक्षितींनी केली. आणि हे सांगत असताना राजा परीक्षितींच्या मनातला एक भाव शुकदेवजी महाराजांसमोर प्रगट झाला. म्हटले, महाराज, जशी जशी तुम्ही मला कथा सांगत आहात तशी तशी कथेविषयीची माझी जी तृष्णा आहे, तृष्णा म्हणजे तहान, ती वाढते आहे. हे कशाचं लक्षण आहे आणि कोणाचं लक्षण आहे? उत्तम श्रोत्याचं हे लक्षण सांगितलेलं आहे. उत्तम श्रोत्याचं लक्षण काय आहे? भगवंताची कथा ऐकण्यामध्ये उत्तम श्रोत्याचं मन कधीही कंटाळत नसतं. हे उत्तम श्रोत्याचं लक्षण आहे. याच्या उलट असं आहे पहा की भगवंताची जितकी जितकी कथा भक्त ऐकत जाईल ना, आणि खरोखर मनापासून जर का त्याने भगवंताची कथा ऐकली तर हरिकथा ऐकून त्याचं समाधान होत नाही. अजून याला दोन गोष्टीने समजून घ्या. हरिकथेनी समाधान होतं पण हरिकथेनी समाधान होत नाही. हरिकथेनी कशाचं समाधान होतं? हरिकथेनी कशाचं समाधान होतं?
विषयांच्या संबंधामधल्या ज्या कामना आहेत आपल्या, त्या हरिकथेने शांत होतात, चित्ताला समाधान प्राप्त होतं. आता त्याला कोणत्याही प्रकारची कामना आणि वासना मनामध्ये शिल्लक राहत नाही. पण त्याच्या मनामध्ये एकच कामना, एकच वासना शिल्लक राहते. त्याला असं वाटतं, ज्या कथेनी माझ्या अंतःकरणातल्या या सगळ्या विषय वासना शांत केलेल्या आहेत, ती कथा ऐकून माझी तृप्तीच होत नाही. ती कथा पुन्हा 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 माझ्या कानावरती पडली पाहिजे, अशी उत्कंठा त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. म्हणून राजे परीक्षिती म्हणतात, महाराज, आतापर्यंत तुम्ही कथाभाग सांगितला, एवढ्यानी आता माझी ऐकण्याची तहान संपली असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण आत्ताशिक माझ्या मनाला हरिकथेविषयीची खरी उत्कंठा जागृत झालेली आहे. कारण आता कथाभाग कुठपर्यंत आलेला आहे? आता कथाभाग त्या पूर्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवापर्यंत हरिकथा भाग येऊन पोहोचलेला आहे. आणि हा तर श्रीमद भागवताचा दशमस्कंद आणि श्रीकृष्ण चरित्र म्हणजे श्रीमद भागवताचा गाभा वर्णन केलेला आहे. अगोदरचे जे 9 स्कंद सांगितलेले आहेत, हे सारे 9 स्कंद क्रमाक्रमाने प्रत्येक स्कंदामध्ये एक एक तत्व वर्णन केलेलं आहे. आणि त्या साऱ्या तत्वांना मिळून वक्त्याला आणि श्रोत्याला हे सारे तत्व ज्या पदापर्यंत, ज्या गाभ्यापर्यंत घेऊन येतात, तो गाभा म्हणजे भगवंताचं चरित्र आहे, तो गाभा म्हणजे दशमस्कंद आहे, तो गाभा म्हणजे श्रीकृष्ण लीला आहे. विश्वसर्ग विसर्गादि नवलक्षण लक्षितम श्रीकृष्णाख्यम परंधामम जगद्धाम नमामि तत्. असं श्रीधराचार्यांनी असं वंदन केलं भगवंताचं. हे वंदन करत असताना काय म्हणून वर्णन केलं की मी त्या श्रीकृष्णाला नमस्कार करतो, त्या श्रीकृष्णाला वंदन करतो. कोणत्या? ज्याला या 9 लक्षणांनी ज्याला दाखवलेलं आहे, त्या श्रीकृष्णाला. कोणत्या 9 लक्षणांनी? भागवताचे 10 लक्षण वर्णन केलेले आहेत. आता याच्यात एक उत्तर अजून देऊन उत्तर प्राप्त करून आपण पुढे चालू. एक असतं पुराण, एक असतं महापुराण. एखाद्याला असं वाटलं की पुराण तर पुराण आहे, 18 पुराणांमध्ये श्रीमद भागवताची संख्या गृहीत धरली जाते, मग 17 पुराण म्हटले जातात आणि भागवत महापुराण का म्हटलं जातं? याला एक कारण आहे. पुराणांची लक्षणावरून लक्षण संख्या वर्णन करत असताना पुराणांची लक्षण संख्या 5 सांगितलेली आहे आणि श्रीमद भागवत महापुराणाची लक्षण संख्या ही 10 सांगितलेली आहे. ते 5च लक्षणांनी युक्त असल्यामुळं त्याला महापुराण हे संबोधन नाही. श्रीमद भागवत हे 10 लक्षणांनी युक्त आहे म्हणून श्रीमद भागवताला महापुराण असं म्हटलेलं आहे. एक नुसते लक्षण 5 जास्त आहेत म्हणून हे महापुराण नाही, तर या श्रीमद भागवतामध्ये जे विशुद्ध भक्ती तत्व गायन केलेलं आहे ते अन्य पुराणांमध्ये नाही म्हणून या भागवताला महापुराण म्हटलं जातं. 2. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की भगवंताच्या ज्या परमपवित्र प्रेमा लक्षणा भक्तीनं युक्त ज्या शुद्ध लीला आहेत त्या इतर कोणत्याही पुराणामध्ये अशा पद्धतीनं वेदव्यासजी महाराजांनी वर्णन केलेल्या नाहीत ज्या जशा श्रीमद भागवतामध्ये आहेत. म्हणून ही श्रीमद भागवत महापुराण आहे. हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की श्रीमद भागवताचे 10 लक्षण आहेत ज्याच्यामध्ये अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः असे श्रीमद भागवताचे 10 लक्षण सांगितले. पुन्हा कधी जर का आपल्याला संधी मिळाली तर सद्गुरूंच्या कृपेतून आपण हे 10 लक्षण कोणकोणत्या स्कंदाच्या माध्यमातून कोणकोणते लक्षण वर्णन केलेले आहेत ते आपण ऐकू. कारण प्रथम स्कंदापासून भागवत सुरू होतं आणि त्या प्रथम स्कंदापासून मग
सर्ग विसर्ग स्थान पोषण मन्वंतर ईशानुकथा निरोध अशी क्रमाक्रमाने लक्षणांमध्ये भागवत सांगितलेलं आहे. आणि मग शेवटचं तत्व सांगितलेलं आहे आश्रय. हे आश्रय तत्व यालाच मुक्तिस्कंद असं म्हणतात. परंतु हे आश्रय तत्व म्हणजे भगवान गोपालकृष्ण असं वर्णन केलेलं आहे. या 10व्या लक्षणापर्यंत हे 9 लक्षणं आपल्याला घेऊन येत असतात. म्हणून हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, एकतर हे सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे. 2, शुकदेवजी महाराजांना राजे परीक्षिती म्हणतात की हे जे 9 स्कंद तुम्ही मला सांगितले, हे 9 स्कंद ऐकून आता माझ्या मनाची तृप्ती, माझ्या मनाची तहान शांत झाली असेल असं नाही. आत्ताशिक माझी खरी उत्कंठा जागी झाली. कारण मी जे 9 लक्षणं ऐकले त्या 9 लक्षणांनी माझ्या चित्ताला त्या स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे की तिथं मला आता गोकुळामध्ये भगवंतांनी आपल्या गोप गोपिकांसोबत ज्या पवित्र लीला केल्या त्या पवित्र लीलांचं दर्शन करण्याची खरी उत्कंठा आज माझ्या मनामध्ये जागृत झालेली आहे. हे मी श्रवण केलेल्या 9 स्कंधाचं फळ आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तसं आपण श्रवण केलेल्या हरिकथेचं फल काय आहे आपल्या जीवनामध्ये, तर एकच फलित आहे. कथा श्रवण करत असताना आणि कथा गायन करत असताना आपल्या अंतःकरणाची तृप्ती झाली नाही पाहिजे. यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे असं वर्णन केलेलं आहे. म्हणून तर कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. 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 दे मज विश्रांती देई देवा. दे मज विश्रांती देई देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. ते मज विश्रांती दे देवा. ते मज विश्रांती दे देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती.
की चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालं की भाव प्रगट होतो आणि भाव प्रगट झाला की मग त्याला भक्ती करत राहतो, भक्तीचं कृती करत राहतो. विविध भाव मनातून प्रगट होतात. लक्षात घ्या, भाव सामान्य गोष्ट नाही. आपण जो परमात्मा आज आपल्या डोळ्यांनी पाहतो हा भक्ताच्या भावानेच प्रकट झालेला आहे. या रूपाला सोडून जर का आपला भाव प्रगट झाला आणि आपल्या हृदयात जर का दुसरं रूप जर का आपोआप आपल्या भाव कल्पनेने तयार झालं तर भगवंत ते सुद्धा रूप घ्यायला तयार आहेत. पण लक्ष जातं का हो आपलं या गोष्टीकडे? आपण करतो का गंभीरतेने कधी याचा विचार? बस नुसतं मी भक्त आहे, मी भक्ती करतो, कथेला जातो, कीर्तन ऐकतो, भजन करतो, मंदिरात राहतो, निमित्ताला देवाची पूजा करतो, एवढ्यानी आपली भक्ती संपन्न झाली का? झालो आपण एवढ्यानी फार मोठे भक्त? एवढं केल्याने जर का भक्ती पूर्ण झाली असती तर इथं क्षणाक्षणाला हजारो भक्त धरून गेले असते आणि प्रत्येक भक्ताच्या डोळ्यासमोर भगवंत आले असते. प्रत्येकाच्या घरात भगवंत कण्या खायला, केळी खायला, सफरचंद खायला आले असते, उष्टी बोरं खायला आले असते घराघरात. ही भक्ती ऐकायला जेवढी गोड आहे, ही भक्ती वर्णन करायला जेवढी गोड आहे, तेवढ्या या भक्तीच्या विशुद्ध वाटेवरती वाटचाल करणं फार अवघड आहे. म्हणून कलियुगामध्ये भक्ती ही सोपी वर्णन केलेली असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला हीच भक्ती सुळावरची पोळी वर्णन केलेली आहे. आणि असा भक्तिभाव ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट करून घेतला तो विजयी झाला. त्याचा विजय झाला महाराज या भक्तीच्या क्षेत्रामध्ये. आणि ज्यांचा भाव पूर्ण उच्च पदापर्यंत ज्यांचा भाव जाऊन पोहोचलेला आहे, गोकुळवासी म्हणजे भावभक्तीचं दर्शन आहे. आपलं बस थोडंफार केलं तर केलं, एखादा दिवस कंटाळा आला, नाही केलं तर नाही केलं, राहिलं आपलं, जाऊ दे आजचा दिवस. भाविक भक्त असेल तर त्याला करमत नाही. म्हणून हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं कारण की भगवंताची पूजा थोड्यानं सुद्धा होते आणि देवाची पूजा खूप काही केलं तरी सुद्धा पूर्ण होत नाही. याच्यापैकी दोन्ही केलं तरी चालतं. कधी कधी एखाद्याला करावं खूप वाटतं पण हातात काहीच नसतं. कधी कधी एखाद्याजवळ असतं पुष्कळ काही पण करण्याची भावना नसते. अहो देवाला सगळं कळतं. देवाला कळतं ज्याच्या कोणाजवळ किती आहे आणि करण्याची मानसिकता किती आहे हे सगळं देवाला कळतं. एखाद्याजवळ काही नसू द्या, असेल त्या परिस्थितीमध्ये जर तो सेवा करत असेल तर तेही देवाला कळतं. देव काय भांडायला येतात भक्ताला? आले कोणाला आजपर्यंत भांडायला? तू मला कसं बसवलं, तो पहा माझा भक्त कसा द्वारकेमध्ये कसा थाट आहे माझा, मथुरेत कसा थाट आहे, वृंदावनात कसा थाट आहे माझा. पहाटपासून पूजा चालते, नाना प्रकारचे उपचार. भगवंताला म्हणावं ओ थाटच प्रिय असेल तर तिकडच बस. देवाला म्हणावं थाट पाहिजे आहे का मी पाहिजे आहे? मी पाहिजे असेल तर बसा. मी भावभक्तीने जर तुमची सेवा करतो आहे तर तुमच्यासाठी मी दिलेलं आसनच सिंहासन आहे. मी भावभक्तीने जर तुमची सेवा करतो आहे तर मी जे जल तुम्हाला अर्पण करेल ते पवित्र गंगाजल आहे. नाही गुलाबांच्या फुलांचा हार रोजच्या रोज मी तुम्हाला घालू शकलो, एक फूल मी तुम्हाला वाहिलं, जाऊ द्या ना हो. तुलसी पत्र जरी आपण भगवंताला अर्पण केलं तरी सुद्धा मुळात भाव एवढा आहे की भगवंत कोणाला भांडायला आले का? येत नाही. म्हणून इच्छा नसणाऱ्यांचं सुद्धा भागतं.
या सरकारी लोकांसारखं जर आपल्या मानगुटीवरच बसले असते भगवंत, तर रडत पडत लोकांना देवाचं करावंच लागलं असतं. पण भूताखेतासारखे सरकारी लोकांसारखे भगवंत व्यापारी लोकांसारखे असे भक्तांच्या असे माणसांच्या मानगुटीवर बसत नाहीत ना, म्हणून माणसांचं चालतं. चालू द्या, चालू द्या, चालू द्या, चालू द्या. भूताखेतासारखे प्रेतासारखे माणसं भगवंत गोपालकृष्ण कान्होबा प्रभू रामराय सांब सदाशिव असे जर मानगुटीवरती बसायला यायला लागले, आणि बाकीच्या ज्या देवता असतात, नाही बाई पाया पडायला नाही गेलं तर धरती म्हणती. वर्षातून एकदा का होईना अमुक अमुक कापल्याशिवाय ते आमच्या पिढीतच आलेलं आहे. आमचे बापदादे वाडवडील करत आले, नाही केलं तो कसं होईल. कोपला बिपला तर कोपली बिपली तर मानगुटीवर बसली तर सोडणार नाही. हे जे मानगुटीवरती बसणाऱ्यांची जी भीती यांनी मनात घालून ठेवलेली आहे ना या देवतांनी, बरं केलं निदान भीतीपोटी का होईना यांचे चरण पकडायला जातात तरी. आमचे साधे भोळे भगवंत परमात्मा कान्होबा असे आहेत, हे कुणाला मानगुटीवर बसायला येत नाही, कुणाचं काही वाईट वक्त करायला येत नाहीत. बाबा रे येतो तर ये, आला तर तुझं भलं आहे, नाही आला तर नको ये. जसा आला तसा ये, नाही काही माझ्यासाठी आणता आलं रिकाम्या हाताने ये. नुसतं माझ्या विटेवर डोकं जरी ठेवलं, माझ्या पायावर डोकं जरी ठेवलं तरी बाबा बस. तसंही पुंडलिकानं मला उभंच याच्यासाठी केलंय की तुम्ही फक्त उभे राहा. आतापर्यंत पुष्कळ भोगलं, अयोध्येत भोग भोगले, तिथून भोग भोगून संपन्न होत नाही तर लगेच मथुरेत प्रगट झाले. मथुरेत न राहता आले गोकुळात, भक्तांच्या सोबत नाना प्रकारचे भोग भोगले. गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोर उभा केला, असं संत म्हणतात. पंढरपुरामध्ये भगवंत जसे ज्या अवस्थेत उभे आहेत तसं पाहिला गेलं तर त्यांच्या अवस्थेकडे पाहिल्यावर असं वाटतं एखाद्याला धरून आणून उभं कसं करतात. राय उभं शिक्षा केल्यासारखं पंढरपुरामध्ये भगवंताला उभं केलेलं आहे. नामदेवरायांना, तुकोबारायांना इत्यादी जनाबाई सारख्या प्रेमळ भक्तांना प्रश्न विचारला का हो हे आपले देव आहेत, आपले आराध्य आहेत, असं शिक्षा केल्यासारखं का उभं केलं यांना. उभेच राहतात, उभेच राहतात, उभेच राहतात. बरं आषाढी काय, कार्तिकी काय, आता तर 12 महिने लोंढेच्या लोंढे, लोंढेच्या लोंढे चालूच महाराज, चालूच चालूच. बरं सांगितलं 84 फिरून दर्शन प्राप्त होईल, म्हटले फिरायला तयार, पण दर्शन करणार. आणि मग संध्याकाळचे 6 काय, 7 काय, 8 काय, 9 काय, 10 काय, बाकीचे देवातले मंदिर तुम्हाला माहिती आहे का, 9 वाजता बरोबर आपापलं जेवण करून पांघरून घेऊन दोडपून. पण देवाच्या भक्तभावासाठी, भक्तिभावासाठी म्हणून ज्याला उभं केलेलं आहे त्याला रात्रीचे 10 काय, 11 काय, 12 काय, 1 काय, 2 काय महाराज. अहो पण आपल्या देवाला एवढं खोडी केल्या, आपलं असं शिक्षा केल्यासारखं का उभं केलं. म्हणजे गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोर उभा केला. मग उभे राहिलेत की नाही परमात्मा. भगवंत म्हणतात अरे बाबा माझ्या भक्तांनी मला उभं राहायला सांगितलं, पुंडलिकाने उभं राहायला सांगितलं, उभा आहे. आता ना मी तक्रार करू शकतो, ना गारहाणं करू शकतो, ना काही करू शकतो. बरं एखादा दुसरा असता तर मला बोलता आलं असतं, पण ज्या वेळेला पंढरपुरात मला उभं केलं ना त्याच्यानंतर या संतांच्या मांदियाळीचा जणू काही पोळाच फुटला. याला पेव फुटणे असं म्हणतात. एक झाली की एक, एक झाली की एक, एक झाली की एक येतच राहिले, मला सांगतच राहिले आणि माझ्याकडून साऱ्या कलियुगातल्या माणसांचं कल्याण करून घेण्याचं वचन घेतच राहिले.
काय त्या भानुदासाचा भाव माझ्यावरती की त्यांनी मला प्रार्थना करावी आणि मी त्या भानुदासाच्या प्रार्थनेला मान देऊन इथं पंढरपुरामध्ये यावं. काय त्या पुंडलिकाने मला वीट फेकून उभं करावं आणि मी त्या विटेवरती उभं राहावं. हे सगळं कशाचं दर्शन आहे? हे सगळं भावाचं दर्शन आहे. म्हणून आपण ऐकत होतो की सगळे इतर जे देव आहेत, देवता आहेत महाराज, यांनी भीती घालून ठेवली म्हणून तरी लोक त्यांना नमस्कार करतात. रस्त्याने जाताना काही दिसले, नुसते झाडाखाली जरी दिसले तरी नमस्कार करून, नको बाबा कशाला उभं, आपलं अजून बरंच आयुष्य जायचं, लग्न कार्य बाकी, एक तर स्वतःचे बाकी म्हणा, नसतं लेकरा बाळांचे बाकी म्हणा, ज्याची जशी सोय तसं त्यांनी चला, लग्न कार्य बाकी, घरदार व्हायचे बाकी, आपले अजून कशात काही नाही, करा नमस्कार, द्या त्यांना, का पाहते भगवंत. याला कारण काय आहे? याला कारण भाव आहे. म्हणून भावावरती आपण लक्ष केंद्रित करत होतो. आपण काहीच का करत नाही? याला कारण भाव आपला अजून तेवढा प्रबळ झाला नाही. एक भाव प्रबळ होत 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 गेला पाहिजे. हा जो कृष्ण आपण पाहतो, हा जो विठ्ठल आपण पाहतो, हा अवताराला येण्याला कारण, हा अवतार घेण्याला कारण आणि हा या रूपात प्रगट होण्याला कारण काय आहे? याला कारण भक्ताचा भावच आहे. एवढा प्रभु भावे भावे, एवढा प्रभु 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 भावे, तेने संपुष्टी रहावे, तेने संपुष्टी रहावे, होय भक्ती केला कैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. आला नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. त्याला जसं करावं वाटत असेल तसं करू शकतो महाराज भक्त, पण त्याच्यासाठी अगोदर कोणता तरी एक विशिष्ट भाव भगवंताच्या संबंधामध्ये आपल्याला धारण करावा लागत असतो. आणि ज्या ज्या वेळेला परमात्मा अवताराला आले त्या त्या वेळेला भगवंत भक्ताच्या अंतःकरणातला जो भक्तिभाव आहे त्या भक्तिभावाला पाहून भगवंतानी त्या थाटामध्ये स्वतःला नटवलेलं आहे महाराज. हे काही देवाचं स्वतःच नाही. म्हणून
एक सिद्धांत, एक सूत्र असंही आपण ऐकून चालू. ऐकायला जरा थोडं वेगळं आहे. देवाला व्हावं वाटलं तरी होता येत नसतं जोपर्यंत करणारा नसतो. पहा, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण ऐकलं की भगवंत स्वयंभू आहे, सर्वशक्तिमान आहे, स्वप्रकाशमान आहेत. सूर्याला प्रकाश, सूर्य हा सूर्य आहे हे दाखवण्यासाठी दिव्याची गरज असते का? का नसते गरज? कारण तो स्वयंप्रकाशमान आहे. जो स्वयंप्रकाशमान आहे त्याला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या वस्तूची जशी आवश्यकता नसते तसं देवाचं आहे. परमात्मा नावाची ही जी सद्वस्तू या ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे महाराज, हिचं तत्वच असं आहे की ह्या भगवंताला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या कुणाची आवश्यकता नसते. तो स्वतःच्याच प्रकाशाने प्रकाशित झालेला असतो. स्वतःच्याच आनंदाने आनंदित होतो, स्वतःच्याच लीलेने तो संतुष्ट होतो, लीलायमान होतो. म्हणून देव कुणापासून जन्माला आले? देवाचे माता पिता कोण आहे? देव म्हणत असताना परमात्मा बर का. परमात्मा कुणापासून प्रकट झाले, कोण याचे माता पिता आहेत याचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. ते स्वतःच्या तेजाने प्रगट झालेले आहेत असं वर्णन वेदांत शास्त्रामध्ये भरभरून प्रमाण पडलेले आहेत, भक्तिशास्त्रामध्ये भरभरून प्रमाण आहेत त्याचे. पण हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा अशा सर्वशक्तिमान देवाला कृष्ण होण्याची इच्छा झाली, याला कारण त्याला इच्छा झाली तरी कृष्ण होता येत नाही. इथं देवाची शक्ती कमी पडते. म्हणूनच म्हटलं अगोदर हे जरा ऐकायला वेगळं आहे, पण तरी ऐकून पुढं चलू. आणि भक्तीच्या मार्गात एक सूट आहे. इथं भावरूपी समुद्राला, भावरूपी नदीला, भावरूपी तलावाला बांध नाही. हे भक्ती करणाऱ्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे बरं का. इथं तुम्हाला कोणी बांधून ठेवलं नाही. तुम्ही त्याला असंच पहा, तसंच पहा, हेच नाम गा, तेच नाम गा, असं ध्यान करा, तसंच ध्यान करा. भक्तीमध्ये असं त्याला बांधून ठेवलेलं नाही. कुणाला? भक्ताला. भाव समुद्र आहे. समुद्र एकच आहे. या भाव समुद्रामध्ये तुम्ही मी सगळ्यांनी उड्या माराव्यात. कुणाच्या हाताला काय लागेल, कुणाच्या हाताला काय लागेल. समुद्राला दुसरं नाव आहे रत्नाकर. काय नाव आहे? रत्नाकर. कंटाळा आला का? चलायचं का पुढं? रत्नाकर हे नाव आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये रत्नांच्या खाणीच्या खाणी आहेत. आता ते काय रत्न एक प्रकारचं आहे का? हिरे आहेत, माणिक आहे, पाचू आहे, मोती आहे. आम्हाला तर एवढेच माहित आहे, अजून असतं त्याच्यातही आपण पाहिलेले हजारो रत्नांचे प्रकार. त्यात मला अजून आठवले तेवढे 4च नावं. एवढं रत्नशास्त्र वाचायला कोणाला वेळ आहे? हेच वाचण्यातून वेळ भेटत नाही, हेच पूर्ण होत नाही. यालाच वेळ कमी पडायला लागला आता. अशा असंख्य माणसांनी समुद्रामध्ये उड्या मारल्या. कुणाच्या हाताला कोणतं रत्न, कुणाच्या हाताला कोणतं रत्न, कुणाच्या हाताला कोणतं रत्न लागावं, तशा पद्धतीनं हा महाकाय भाव समुद्र आहे. अहो, या भाव समुद्रामध्ये आपल्याला फक्त उडी मारायची आहे. आपल्या हाताला रत्न आपोआप लागत असतं. भाव विश्वामध्ये प्रकट करत नाही जोपर्यंत एखादा जीव, एखादा भक्त, एखादा मनुष्य, तोपर्यंत त्याला भाव विश्वातल्या घटना सुद्धा कळत नसतात की नेमकं हे या जगात चाललेलं काय आहे. पण हे समजण्यासाठी त्याला भाव विश्वामध्ये उतरावं लागतं. त्याला पाण्यात उडी मार. अहो, पाण्यात शिरल्याशिवाय ओलं होता येईल का? एकाने मला प्रश्न विचारला. असेच मला काही फार विचित्र प्रश्न माझ्याकडे येत असतात रोज. एकाने मला प्रश्न विचारला, म्हटले हत्ती पाण्यात पडला तर कसा बाहेर येईल? हत्ती विहिरीत पडला तर, पाण्यात म्हटल्या हत्ती विहिरीत पडला तर कसा बाहेर येईल?
मी आपला विचार करत बसलो, कसा बाहेर येईल, कसा बाहेर येईल, कसा बाहेर येईल. मी म्हटलं तिला तिथून पायऱ्या असतील तर पायरीनं येईल, कोणी माणसांनी पाहिलं तर JCBनं क्रेननी त्याला वर घेतील, असं करतील तसं. ते हसायला लागले माझ्याकडे पाहून. म्हणले अरे अरे अरे, साधी गोष्ट साधं उत्तर सांगता आलं नाही तर मोठमोठाले जीवन मरणाचे प्रश्न कसे सुटणार. साधं उत्तर. हत्ती पाण्यात पडला तर हत्ती विहिरीत पडला तर कसा बाहेर येईल. म्हणजे सोपं उत्तर आहे, ओला होऊन बाहेर येईल. कसा बाहेर येईल. भाव हे, ही गंमत सांगण्याचा भाव असा आहे महाराज. पाण्यात पडला एखादा तर ओला होईल, तसा भाव विश्वामध्ये प्रवेश केला, एक कोणता तरी भाव आपल्या हाताला लागेलच. आणि या भाव विश्वाची एक जराशी चटक एखाद्याला लागली ना, नुसती चटक बर का. त्याच्यासाठी सांगतात सत्संगात येत राहा, येत राहा, येत राहा. भक्तीचं जागरण जिथं जिथं चाललेलं असेल तिथं तिथं प्रवेश करत राहा. भगवत प्राप्त महापुरुषांच्या प्रत्यक्ष संघामध्ये राहत चला, राहत चला, राहत चला. अंग संघामध्ये त्यांच्या राहत चला, त्यांचा प्रसाद घेत चला, त्यांचं दर्शन घेत चला. हरिकथेचं रसपान करत राहा, करत राहा, करत राहा. हे कशासाठी सांगितलं जातं. हे यासाठी सांगितलं जातं की कधी ना कधीतरी ही भक्ती जी आहे ना, जी भागवतामध्ये सुप्त रूपाने, गुप्त रूपाने, सूक्ष्म रूपाने बसलेली आहे भागवतात, ही भक्ती माता आपल्यावर कृपावंत होईल. हा श्रोता, हा वक्ता किती तळमळीनं माझं रसास्वादन करतोय. आणि एखाद्या दिवशी ही कथा, ही भक्ती, हे ज्ञान, हे वैराग्य आपल्यावर कृपावंत होईल. आणि कथा चालता 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 सहज नुसता आपल्या हृदयाला त्या भावाचा स्पर्श होईल. ज्या वेळेला हृदयाला त्या भावाचा स्पर्श होईल त्यावेळेला काय व्हायला लागलेलं आहे मला, हे भक्ताला कळणार नाही. आणि त्याला मात्र लागेल चटक. ही चटक कशी लागत असते. लागली तर लागली. व्यसन करणाऱ्या माणसाला जाऊन विचारा. व्यसन करणाऱ्या माणसाला व्यसन लागलं कसं. आता कारण भरपूर आहेत. कोणाला आनंदात व्यसन लागतं, कोणाला दुःखात लागतं. असं ऐकलंय बरं का. कुणाला अतिश्रीमंतीत व्यसन लागतं, कुणाला गरिबीत व्यसन लागतं. कुणाला सुखात भारावून गेल्यामुळे तो मदोन्मत्त होतो आणि त्या मदानी व्यसन लागतं. आणि कुणी त्या मदासाठी लालायित झालेला असो म्हणून त्याला व्यसन लागतं. आता त्याचं कारण मीमांसा कशाला आपण पाहिजे. आपली कारण मीमांसा पाहू, अजून फार उत्तर मिळवून घ्यायचे आहेत. मी किती लांब गेलो हे तुम्हाला कळल ज्या वेळेला मी तुम्हाला तात्पर्य सांगण्याकडे वळेल. म्हणजे मी विसरून जाण्याच्या आत आपण आपल्या जागेवर रुळावर येऊ. गोपाल कृष्ण भगवान. कधी कधी वक्त्याचं असंच होतं, चालता 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 चाल भाव विश्वामध्ये एखाद्या चटक लागते महाराज. ही चटक कशी लागते, कशामुळे लागते त्याला कळत नाही, पण त्याला गोडी लागते. आणि त्याच्यातून काय प्राप्त होतं तेही त्याला कळत नाही, पण त्याला तो रस ग्रहण करावा वाटतो. रस ग्रहण करावा वाटतो. आणि अशी ज्या वेळेला चटक लागते त्यावेळेला तो पुन्हा पुन्हा या भक्ती रंगामध्ये, भक्ती रसामध्ये, भक्तीच्या विश्वामध्ये. म्हणून यह महफिल है दीवानों की, हर भक्त यहाँ पर मत वाला, भर भर के प्याले अमृत के, यहाँ सबको पिलाए जाते हैं, दरबार में मुरली वाले के सब दर्द मिटाए जाते हैं, सब दर्द मिटाए जाते हैं, सब दर्द मिटाए जाते हैं. यह महफिल है दीवानों की, यह महफिल है दीवानों
मतवाला भर भर के पियाले अमृत के भर भर के प्याले अमृत के यहाँ सबको पिलाए जाते हैं यहाँ सबको पिलाए जाते हैं यहाँ सबको पिलाए जाते हैं। ज्यांना भावाची चटक लागलेली आहे ते बरोबर या भावविश्वामध्ये प्रवेश करतात. अरे जाऊ द्या, माझ्या प्रपंचाचं काय व्हायचं ते होऊ दे, ते एक ना एक दिवस होणारच आहे. नाही देवाच्या नामात मी वेडा झालो तर प्रपंच तरी मला वेड करणार आहे आणि प्रपंच तर मला नष्ट करणारच आहे. जसा कोश किडा असतो महाराज, स्वतःच्या जाळ्यामध्ये जसा गुंतून पडतो ना, तशी विषयी जीवाची अवस्था होत असते. लक्षात घ्या, तशी सांसारिक तशी प्रापंचिक जीवाची आवश्यकता होत असते. मी तयार केलेलं माझ्या संसार रूपी प्रपंच रूपी मधाच हे पोळं मला एवढं प्रिय आहे. एवढे सायास करून, एवढे कष्ट करून मी त्या प्रपंचामध्ये मधुकण साठवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझ्या प्रपंचाला, माझ्या संसाराला गोड करण्याचा प्रयत्न माझा रात्रंदिवस चाललेला आहे. एवढ्या वेळामध्ये काळरूपी चोराची धाड माझ्या प्रपंचावरती पडते आणि अनेक अनेक दिवसांपासून जोडून 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 तयार केलेलं हे माझं प्रपंचरूपी मधाचं पोळं, तो चोर येतो असा धूर फेकतो डोळ्यामध्ये, जसा मधमाशांच्या पोळ्याला खालून धूर दिला जातो ना. आणि मी थाटलेला, मी सजवलेला, मी नटवलेला संसार हा काळ उद्ध्वस्त करून टाकतो. अरे काळ कधी ना कधीतरी जर का संसार उद्ध्वस्त करणार आहे तर काळाच्या नावे संसार उद्ध्वस्त करण्यापेक्षा काळाचाही स्वामी असलेल्या त्या परमात्म्याच्या, त्या कान्होबाच्या नावे माझा संसार मी उद्ध्वस्त करायला तयार आहे, असं म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये, परमार्थ क्षेत्रामध्ये भक्तांनी आपलं पाऊल टाकावं. महाराज मारीचाला रावणाने सांगितलं, म्हटले मारीच मामा, बदला घ्यायचा आहे अपमानाचा. थोडे मॉनिटर वाढव. बदला घ्यायचा आहे अपमानाचा. चला म्हटले आपल्याला, तुम्ही सुवर्ण मृगाचं रूप धारण करा, मी साधू होतो, सीताई साहेबांना भूल पाडू. कथाभाग माहित आहे सगळ्यांना. पण मारीच म्हणायला लागला, मी भगवंताला फसवणार नाही. अहो, देवाला फसवण्याचं पाप, संताला साधूला फसवण्याचं पाप या जगात कोणी करू नये. सज्जन व्यक्ती समाजातला, सरळ हृदयाचा व्यक्ती या समाजातला, साधू हृदयाचा व्यक्ती या समाजातला, ज्याला कपट कळत नाही, ज्याला समोरच्याच्या मनातला द्वेष कळत नाही, ईर्ष्या कळत नाही, काय भाव अभाव समोरच्याच्या मनात उमटत आहे, समोरचा जसा दाखवतो तशी त्याची माझ्या मनातली भावना नाही, हे सज्जनाला कळत नसतं बरं का. सरळ हृदयाच्या व्यक्तीला समोरच्याच्या मनातलं कपट कळत नाही. म्हणून असं सांगितलं जातं की या जगात सगळ्यांना फसवलं आपण तरी चालतं. शब्दांनी फसवा, व्यवहाराने फसवा, तसं तर कोणाला फसवा फसवी करूच नाहीये. पण त्यातल्या त्यात सज्जन हृदयाच्या व्यक्तीला कधी फसवू नये बरं का. साधू हृदयाच्या व्यक्तीला कधी फसवू नये. देवाला, संताला, कोणी म्हणेल देवाला तर कपट कळतं, संतांना कपट कळतं. अहो पण ते एवढे
इतके उदार आहेत, एखाद्याचं कपट जरी त्यांना कळालं ना तरी ते कपट मान्य करतात. कर बाबा, तुला कपट करायचं आहे माझ्यासोबत, कर. तुम्ही हार फुलं घातले तरी ते मान्य आहेत आणि तुम्ही कपट केलं आमच्यासोबत तरी ते आम्हाला मान्य आहेत. का? अरे आम्ही साधू म्हणूनच आलेलो आहोत. विंचू विंचवाचा स्वभाव सोडायला नाही तर साधून तरी साधूचा स्वभाव का सोडा? साप सर्पा दुग्धपान करू नये, त्याला कितीही दूध पाजलं तरी सुद्धा कधी ना कधी तरी तो उलटून फणा मारल्याशिवाय राहत. तो त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही. या जगात देवानी देवाचा स्वभाव सोडला नाही, लक्षात घ्या. या जगात साधून साधूचा स्वभाव कधी सोडला नाही, माणसाने माणसाचा स्वभाव सोडला नाही. या जगात सज्जनांनी आपला स्वभाव कधी सोडला नाही. सगळे आपापल्या स्वभावाने वर्तन करत आहेत, राहत आहेत. मुळातला भाव एवढाच आपण श्रवण करत आहोत. काळ आपलं प्रपंच उद्ध्वस्त करून टाकणार आहे, तर निदान देवाच्या नावाने आपला प्रपंच उद्ध्वस्त. मारी, मी रामरायाला फसवणार नाही. किती भाव! माझ्या हरीला मला फसवायचं नाही. आता पहा, दीड शहाणा, एक शहाणा असतो, एक दीड शहाणा असतो. दीड शहाणा म्हणतो फसवलं तर फसवलं, देवाला सगळं कळतं हा फसवतो आहे, मग त्यानं फसायचं नसतं, असा दीड शहाणा म्हणतो. आणि शहाणा तो आहे जो सज्जनाच्या कोटीमध्ये येतो, खरं शहाणपण ज्याच्या जवळ आहे. तसा मारीच पाहिला गेलं तर असुरच आहे. मारीचाचा आणि रामचंद्रांचा सामना रामायणामध्ये 2 प्रसंगात झाला. एक, विश्वामित्रांच्या यज्ञ संरक्षणासाठी प्रभू रामचंद्र गेले ना, त्यावेळेला 2 राक्षस यज्ञ मोडत होते. एक मारीच, एक सुबाहू, हे दोघं भाऊ. सुबाहूला त्यांनी तिथंच मारलं. मारीचाला फक्त लांब उडवून 100 योजन दूर फेकलं. मग सुबाहूला मारलं तर मारीचाला का नाही मारलं? त्याला माहित होतं, त्यांना माहित होतं सुबाहू आहे. शत्रू म्हणून आला, शत्रुत्व गाजवलेला आहे. मारीच आहे, शत्रू म्हणून आला, पण अंतःकरणातून माझ्यावर प्रेम भाव आहे. मी कसा मारूया? भाविक व्यक्ती जर देवाला मारण्याचं पाप करू शकत नाही तर देवही भक्त भाविकाला मारण्याचं पाप कधीच करू शकत नाही, लक्षात घ्या. अधिक विषय न वाढवता मारीच म्हणायला लागला, मी देवाला फसवणार नाही. रावणाने भय घातलं, तू माझं सहकार्य केलं नाही तर मी तुला मारेल. मारीचाच्या लक्षात आलं, रावणाचं म्हणणं ऐकलं नाही तर रावण मारेल, आणि रामाला फसवायला गेलो तर रामचंद्र मारतील. याच्या हातून मरण्यापेक्षा माझ्या रामरायाच्या हातून मी जर का मरण पावलो तर मला सद्गती प्राप्त होईल. बस एवढाच विवेक आज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. काळ आपल्या प्रपंचाची उधळण करणार आहे. महाराज कशी उधळण करतो? कागद घ्यावा हातामध्ये, एक भला मोठा कागद असतो ना, त्याला असं टराटर फाडावं, बारीक तुकडे करावे त्याचे, आणि अशी ओंजळ भरावी आणि असं उधळावं आकाशात. सबंध कागदाचे तुकडे कसे उधळले जातात आकाशामध्ये, तसा पाहता पाहता माणसाचा प्रपंच आणि संसार काळ उधळवून टाकतो. किती सजवा, किती नटवा महाराज त्या प्रपंचाला. काळ म्हणतो, बाबा रे, हे माझा, याला राहू द्यायचं का याला उधळवून टाकायचं हे मी पाहणार आहे. काळाला म्हणावं, तुला माझ्या प्रपंचाचं जे करायचं ते कर, मी तर माझ्या भगवंताचा शरणागत झालेलो आहे. माझ्या प्रपंचाची उधळण व्हायची असेल तर ती परमार्थात होईल. माझ्या धनाचा खर्च व्हायचा असेल तर तो हरिकथा कीर्तनासारख्या सत्कार्यामध्ये होईल. माझ्या जवळचं धन, इष्टमित्र, सगळे सोयरे, नातेवाईक नावाच्या चोरांसाठी मी राखीव ठेवणार नाही.
मला जर लक्षात आलं ना, माझ्या घरादारावर, माझ्या धनमान पदप्रतिष्ठेवर, माझ्या इष्टमित्र सगळे संबंधी नातेवाईक रूपी चोरांचा डोळा आहे, काळ रूपी चोराचा डोळा आहे, तर मी हे सगळं त्यांनी चोरायच्या आत माझ्या देवाच्या नावावर करून मोकळा होईल. देह काळाचा, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे एवढं म्हणून थांबायचं नाही. जर काहीच नाही तर बाळगायचं तरी कशाला? गुंडाळून 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 पोटली कमरेला. हे गुंडाळून कशाला ठेवायचं? रहा, उपभोग घ्या वस्तूचा, प्रारब्धाने मिळालेला आहे, उपभोग घ्या. पण ते यथायोग्य समयाला भगवंताच्या चरणी समर्पित करायला पाहिजे. जे समर्पित झालेले नाहीत त्यांना भीती वाटत असते. जे भावात गेले त्यांना भय वाटत नाही. जे समर्पित झाले नाही त्यांना भीती वाटते. म्हणून त्यांना सांगितलं जातं, मत घबडाओ जगवालो, घबडाओ जगवालो, घबडाओ जगवालो, घबडाओ जगवालो. इस दर पर शीस झुकाने से, इस दर पर शीश झुकाने ऐ नादानो इस दर पर तो, नादानो इस दर पर तो, सर भेंट चढ़ाए जाते हैं, सर भेंट चढ़ाए जाते हैं. मीराबाईला सांगितलं दुधामध्ये विष आहे, हे प्राशन केलंस तर प्राण जाईल. भाव विश्वामध्ये प्रवेश केलेला आहे ज्या मीराबाईनं. मृत्यू व्हायचा असेल तर होऊ दे, पण कृष्ण नाम सोडणार नाही, कृष्ण कथा सोडणार नाही, त्या देवाचं ध्यान करणं, त्याची भक्ती करणं मी सोडणार नाही. याला म्हणतात सर भेंट चढ़ाए जाते हैं, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाएगा. कभी दुनिया से डरते थे, कभी दुनिया से डरते थे कि छुप छुप याद करते थे. लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाएगा. धाडस प्राप्त होतं महाराज. या जगात प्रेमी व्यक्ती जेवढा धाडस करू शकतो तेवढं धाडस कोणी करू शकत नाही. त्याच्याजवळ शारीरिक बळ नसू देत, अर्थाचं बळ नसू देत, मनुष्य बळ त्याच्याजवळ नसू देत, आजपर्यंत या जगतामध्ये धाडसाचं पाऊल ज्यांनी उचललं ते अत्यंत प्रेमातूनच उचललेलं आहे. मग ते हरिप्रेमाचं धाडस, ते राष्ट्रप्रेमाचं धाडस, ते माता पित्याच्या प्रेमाचं धाडस, ते धर्मपत्नी पतीच्या प्रेमाचं धाडस. अहो प्रेम, अंतःकरणातलं अत्यंत उत्कंठित प्रेम या जगतासोबत युद्ध करण्याचं धाडस माणसाला देत असतं. त्यातल्या त्यात हरिप्रेमाचं स्वरूप तर अलौकिक आहे महाराज, अलौकिक. सर रख के तली पर आ जाओ, सर रख के तली पर आ जाओ, जिसे चाह हो कुछ पाने की, जिसे चाह हो कुछ पाने की. इस ईश्वर को पाने के लिए
जाते हैं दरबार में मुरली वाले के, दरबार में मुरली वाले के सर दर्द मिटाए जाते हैं सब दर्द मिटाए जाते हैं सब दर्द मिटाए जाते हैं। यह महफिल है दीवानों की, हर भक्त यहाँ पर मतवाला, भर भर के पियाले अमृत के यहाँ सबको पिलाए जाते हैं। म्हणून भाव विश्वामध्ये उडी मारायला पाहिजे. कोणतं तरी रत्न आपल्या हाताला लागत असतं. ज्याच्या हाताला हे रत्न लागत असतं महाराज, मग त्याला सटक लागत असते भावाची. आणि अशीच उत्कंठा, अशीच तृष्णा राजा परीक्षितींना लागलेली आहे. आपण ऐकत होतो, राजे परीक्षिती म्हणतात, महाराज आत्ताशी मला उत्कंठा उत्पन्न झालेली आहे. तुम्ही बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. काय उत्कंठा पाहिजे. प्रार्थना केली आपण भगवंताकडे, संतांनी जी प्रार्थना केली ती प्रार्थना केली. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, हेची मज प्रेम देई देवा. अंतःकरण थकत नाही कोणाचं, ह्या प्रश्नापासून आपण निघालेलो होतो. ज्याच्या अंतःकरणात भाव प्रकट झाला, भाव प्रकट झाला, मग त्याला देवा. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, हेची मज प्रेम देई देवा. माझ्या मुखाला तुझी कीर्ती गायन केल्याशिवाय करमत नाही. माझ्या मुखातून तुझं नाम निघालं पाहिजे, माझ्या मुखातून तुझी कीर्ती बाहेर पडली पाहिजे. असं अत्युच्च प्रेम तू मला प्रदान कर. काही भक्तांचा भाव देवाच्या नामकीर्तनापेक्षा देवाच्या रूपावर जर का जास्त असला, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. का रे, का द्यायचं तुला? एकदा मला पाहून तुझं समाधान होत नाही का? देवाला म्हणावं, होत नाही. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला गावं वाटतं, मला पुन्हा पुन्हा तुम्हाला पाहावं वाटतं. एकदा पाहून जरासं बाजूला गेलो की पुन्हा पाहावं वाटतं. बस हे जे सगळं आपण ऐकत आहोत, हे तंतोतंत गोकुळात घडलं. आपल्यापर्यंत आपण शब्दापर्यंत पोहोचलो, ते अवस्थेपर्यंत पोहोचले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोकुळवासियांमधला आणि तुमच्या माझ्यातलं अंतर काय? आत्ताशिक आपण शब्द परिचयापर्यंत गेलेलो आहोत, ते अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलेले भक्त आहेत. जे आपण ग्रंथातून वाचतो, जे आपण ग्रंथातून ऐकतो, ते जगत आहे. पाणी ऐकणं आणि पाणी पिणं याच्यातला फरक म्हणजे तुम्ही मी आणि गोकुळवासी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण पाणी वाचलं, शिक्षकांनी सांगितलं लिहा पाणी, पला काना पा, अण बाणाचा त्याला काना आणि दुसरी वेलांटी, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, पाणी. बस आपलं तर दुसरीपर्यंत धाव. गोपाल कृष्ण भगवान. दुसरी वेलांटी शब्द संपला ना, म्हणून म्हटलं दुसरीपर्यंत धाव. शब्द संपला. पाणी, पाणी लिहिणं वेगळं, पाणी उच्चारणं वेगळं, पाणी ऐकणं वेगळं, पाणी पिणं वेगळं. साखर खाणं, साखर लिहिणं, साखर म्हणणं, साखर ऐकणं आणि साखर खाणं हा साधनेतला आणि साधन सिद्धतेतला फरक आहे. हा जगण्यातला, हा बोलण्यातला फरक आहे. हा ऐकण्यातला आणि हा अनुभवातला फरक आहे. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, हेची मज प्रेम देई देवा. कृष्ण 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 म्हणून म्हणून गोपिकांचं मन भरत नाही.
मन भरत नाही. म्हणून तर गोकुळामध्ये अखंड हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. आनंदाने गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. उद्धवजी महाराजांनी पाहिलं गोपिकांना. अरे हे तर नुसतंच वेड्यासारखं कृष्ण नाम गायन करत आहे. जप राहिला बाजूला, तप राहिलं बाजूला, ध्यान राहिलं बाजूला. काय तो जपयोग, काय तो तपयोग, काय तो ध्यानयोग महाराज. हे साधन दिलं सोडून वेड्यासारखं कृष्ण माझा पती, कृष्ण माझा पुत्र, कृष्ण माझा भाऊ, कृष्ण माझा मित्र हेच करत बसत आहेत नुसत्या. अरे जप कधी करणार, तप कधी करणार, ध्यानयोग कधी साधणार, योगावरती कधी आरूढ होणार. नुसतं अखंड तुमचं एकच चाललेलं आहे. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. हम प्रेम नगर की बंजारन, हम प्रेम नगर की बंजारन. गोपिकांचं उत्तर हम प्रेम नगर की बंजारन, हम प्रेम नगर की बंजारन. जप तप और साधन क्या जाने, जप तप और साधन क्या जाने. जप तप और साधन क्या जाने. जप तप और साधन क्या जाने. हम श्याम के नाम की दीवानी, व्रत नेम के बंधन क्या जाने. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. हम ब्रिज की भोरी ग्वालनिया, ब्रिज की भोली ग्वालनिया. ब्रह्म ज्ञान की उलझन क्या जाने. ब्रह्म ज्ञान की उलझन क्या जाने. ये प्रेम की बातें हैं उधो, ये प्रेम की बातें है उधो. कोई क्या समझे कोई क्या जाने. कोई क्या समझे कोई क्या जाने. मेरे और मोहन की बातें या मैं जानूं या वो जाने. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण
प्रीत करी जग में बदनाम मैं होए गई जग में बदनाम में होई गई परमार्थ करणाऱ्याला परमार्थ करत असताना कोणी त्याचं कौतुक केलं हो? अहो तुम्ही भजन करून पहा, नावं ठेवायला सगळं जग उभं आहे. अहो करून पहा भजन, देवाच्या भक्तीमध्ये प्रवेश करून पहा. लोक पाहत नाही हा तुकाराम आहे का हा नामदेव आहे, लोक खडे फोडायला तयार आहेत. बस आपण लोकांना नावं ठेवायची संधी दिली पाहिजे महाराज. नसता लोक तरसलेले आहेत निंदा करायला. लोकांना रोज नवीन विषय पाहिजे चर्चेसाठी. विषय द्यायचा असेल महाराज मंडळीला, भजनात प्रवेश करावा, भजन करावं, कथा करावी, कीर्तन करावं. लोक पाहत नाही ही मीरा आहे, जना आहे, बहिणाबाई आहे, कोण आहे ही, लोक पाहत नाही. हे तुकाराम 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 नाम घेता कापे यम. माणसं म्हणतात अरे सोड पसारा, संसार पहा कुठं चाललेला आहे. हे कधी जेव्हा भजन करणारा हयात असतो त्यावेळेला बर का. गोपिकांना नावं ठेवले, गोपाळांना नावं ठेवले, साधू संतांना नावं ठेवले, ज्या स्त्री भक्त आहेत त्यांना नावं ठेवले. आजही नावं ठेवतच आहे समाज. नको ते पाहणाऱ्याला नावं ठेवत नाही, नको ते करणाऱ्याला समाज नाव ठेवत नाही. नंगा नाच एक ग्राम्य शब्द वापरतो माझ्या व्यासपीठाची मी क्षमा मागून. करणाऱ्याला लोक नावं ठेवत नाहीत आजकाल, पण परमार्थ करणारा म्हटला, तू मंदिरात जातो, साधू सेवेला जातो म्हटलं, कथा कीर्तनाला जातो म्हटलं की, पण तयारी ठेवायला पाहिजे माणसांनी या सगळ्या गोष्टीची. मैंने श्याम सुंदर संग प्रीत करी जग में बदनाम मैं होय. कोई एक कहे कोई लाख कहे, कोई एक कहे कोई लाख कहे. जो होनी थी सो तो होए गई, जो होनी थी सो तो होई गई. कोई साच कहे कोई झूठ कहे, कोई साच कहे कोई झूठ कहे. मैं तो शाम पिया की होए गई, मैं तो शाम पिया की होई गई. मीरा के प्रभु कबरे मिलोगे, मैं तो दासी तुम्हारी होए गई. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद आनंदाने टाळी गोविंद वाजवून नाम गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. गोपाल नंदलाल हे गोपाल
कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे गोपाल. देवा आराधना करून माणसांना काय प्राप्त होणार आहे? म्हणून तुच्छ प्रापंचिक सांसारिक भोगांची कामना आपल्या मनामध्ये धरून नानाविध देवतांची उपासना करण्यापेक्षा एका सर्वांतर्यामी सर्वेश्वर परब्रह्म परमात्म्याचे आपण दास झालो पाहिजे, हा या गोवर्धन लीलेचा भाव आहे. आपण किती किती देवांचे भक्त आहोत याचा विचार करा. खरंच करायचं आहे बरं का. पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. जशी पतिव्रतेची भक्ती आहे तशी भक्ती भक्ताची असावी. आता याच्यावर जास्त विश्लेषण न केलेलं बरं आहे. तुम्ही सुजाण बहुश्रुत श्रोते आहात महाराज. काही वाक्य हे लक्षार्थाने बोलून मोकळं व्हायचं असतं, ते ऐकणाऱ्यांनी समजून घ्यायचे. पतिव्रतेचा पतीच्या संबंधामध्ये भाव कसा आहे हे ऐकणाऱ्यांनी समजून घ्यायचं. जसा तिच्या पतीच्या संबंधातला भाव आहे तसा भाव सगळ्याच पुरुषांच्या संबंधामध्ये उत्पन्न होतो का? नाही होत. होत असेल तर ती पतिव्रता आहे का? सा भार्या या शुचिर्दक्षा सा भार्या या पतिप्रीता सा भार्या या पतिव्रता सा भार्या या सत्यवादिनी. भार्येचं लक्षण सांगत असताना नीतिशास्त्रामध्ये हे लक्षण सांगितलेलं आहे पतिव्रतेचं. याच्यामध्ये दोन सूत्र महत्वाचे आहेत. सा भार्या या पतिप्रीता आणि सा भार्या या पतिव्रता. सा भार्या या सत्यवादिनी. ती सगळ्या जगाशी खोटं बोलू शकेल पण पतीशी खोटं नाही बोलू शकणार किंवा तिनं बोलू नये. ती सगळ्या जगाला दूर करेल पण पतीला दूर करू शकणार नाही किंवा तिनं करू नये. सा भार्या या शुचिर्दक्षा सा भार्या या सत्यवादिनी. तसंच भक्ताचं असतं. तो जगाचा फार विचार करणार नाही, तो फक्त त्याच्या देवाचा विचार करेल. म्हणून हा जो एक भक्ती विशिष्टते भाव आहे, म्हणून देवीचं भजन करणं वाईट नाही, शंकराचं भजन म्हणणं वाईट नाही. संप्रदाय मालिकेमध्ये जर का तसं लिहिलेलं आहे तर सोमवार आला तर भजन म्हणावं ना. शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. मंगळवार आला असेल तर वारानुसार म्हणावं ना. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली
प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी मोह महिषासूर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा. आणि मग आज काय आहे? आज वार कुठला आहे? हा? अरे वा, आपण जवळच खेळत होतो. म्हणजे मंगळवार झाला, आता बुधवार. आणि बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावी. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. मग गुरुवार, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. शुक्रवार पुन्हा जगदंबेचं स्मरण करून मग शनिवार. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजे तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. येणेप्रमाणे हे सगळी रचना आहे, पण भाव विशेष. पतिव्रता सगळ्यांचं करते, ती सासूचं करते, सासऱ्याचं करते, दिराचं करते, सगळ्यांचं, नंदेचं करते, भाऊजाईचं करते. पण जसं पतीचं करते तसं इतरांचं करते का? नाही का? तिचं करणं सगळ्यांसाठी आहे, पण तिचा भाव तिच्या पतीजवळ आहे. तसं आपलं करणं, वेळ येते त्यावेळेला वेळ साजरी करावी, पण आपला भाव आपल्या आराध्या संबंधात समर्पित असावा. बर, कुणी प्रश्न विचारेल, मग तिचा भाव तिच्या पतीजवळ आहे तर ती दिराचं का करते, ती सासू सासऱ्यांचं का करते? कारण माझ्या पतीचा संबंध ज्यांच्याशी आहे मला त्यांचं करणं भाग. तसं मी गणपतीला ध्यातो, मी देवीला ध्यातो, मी शिवाला ध्यातो. याला कारण काय? माझ्या आराध्याला जे ध्यातात, माझ्या आराध्याशी ज्यांचा संबंध आहे, माझा संबंध त्यांच्याशी आहे. म्हणून 8ही वार माझे आहेत, 8ही वारांचे भजन माझे आहेत, आणि मी ते आनंदाने गाईन. बस, प्रश्न मिटला. गोपाल कृष्ण भगवान. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचूनी न स्पर्शे. या पद्धतीनं त्या भक्ताचा भाव, या असा उच्चाती उच्चतम भाव गोपिकांचा आहे. आणि म्हणूनच भगवंतानी तुम्हाला मला ही शिकवण दिली. इंद्राचा गर्व परिहार झाला. गोवर्धनाचं पूजन भगवंतानी या प्रसंगामध्ये केलं. यानंतर भव्य दिव्य रासलीला संपन्न झाली. महारास संपन्न झालं. महारास 6 महिने रास क्रीडा अविरत चालली. परंतु गोपिकांना एकच क्षण हे सारं रासलीलेचं सुख या ठिकाणी चाललं असं वाटलं. याला कारण प्रेमाचा उद्रेक किंवा प्रेमाचा अतिरेक आहे. रासलीला संपन्न झालेली असतानाच अक्रूरजी महाराज गोकुळामध्ये आले आणि धनुष्य यज्ञाचं निमित्त करून भगवंत बलराम दादांना मथुरेमध्ये नेण्याची एक परवानगी नंदबाबा यशोदाई साहेबांकडून अक्रूरजी महाराजांनी काढून घेतली. गोपिकांना, गोपाळांना भगवंताच्या जाण्याची अत्यंत विरह वेदना या प्रसंगामध्ये सहन करावी लागली. आमच्या जीवनाचं सार सर्वस्व जो होऊन गेलेला आहे, किंवा आमच्या जीवनाचं सार सर्वस्व ज्याला आम्ही मानलेलं आहे, आता त्या आमच्या प्रेमास्पदापासून आम्हाला अनिच्छेने दूर व्हावं लागतं आहे. हे आमचं प्रारब्ध जणू काही आज आमच्यावरती घाला घालत आहे किंवा आघात करत आहे की ज्या आमच्या प्रेमास्पदानी त्याच्या प्रेमामध्ये आम्हाला एवढं 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 एक प्रकारे भ्रमित केलेलं आहे की आम्हाला हा आल्यापासून जगताचं भान राहिलं नाही. परंतु आज जणू काही अचानक एखाद्या व्यक्तीचं प्रारब्ध बदलून जावं,
त्याच्या जीवनातली अनुकूलता संपून अचानक त्याच्या जीवनामध्ये प्रतिकूलता यावी, सुंदर फळ फुल पानांनी बहरलेला एखादा वृक्ष असावा, त्याच्या मुळावरती कोणीतरी घाव घालावा, आघात करावा आणि त्याला त्याची एवढी वेदना व्हावी, त्याने ते एवढं मनाला लावून घ्यावं की हरभर असलेलं ते झाड, तो वृक्ष काही दिवसामध्ये काही महिन्यांमध्ये त्याचं जो सतेजपणा आहे, जी त्याची टवटवीतपणा जो आहे तो सारा नष्ट भ्रष्ट होऊन जातो. जे झाड वाळत चाललेलं आहे त्या झाडावरती ज्याप्रमाणे पशु पक्षी निवास करत नाहीत, त्याच पद्धतीनं ज्या भूमीवरती श्रीकृष्ण आमच्या डोळ्याला दिसणार नाही तिथं आमचा प्राण थांबू शकत नाही. जिथं आमचे आराध्य नाही तिथं आमचं प्राणरूपी पाखरू त्या झाडावर राहू शकत नाही, ज्या झाडावरती आम्हाला कृष्ण दर्शन होऊ शकत नाही. ब्रह्मभुवनाल्लोका, मृत्यूलोकापासून नवे नवे सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग यांना आम्ही एका क्षणामध्ये लाथ मारून द्यायला तयार आहोत, जर आमच्या प्रेमास्पदाचं एक क्षणभरासाठी सुद्धा दर्शन आम्हाला त्या ठिकाणावरती झालं नाही तर. गोकुळवासियांच्या प्राणाला पर्यायी शब्द म्हणजे श्रीकृष्ण आहे. गोकुळवासियांच्या जीवनाला पर्यायी शब्द म्हणजे श्रीकृष्ण आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचूनी केशवा आणून आवडे. जीवे अनुसरली अजूनी कानये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. परदेशामध्ये पती जिचा परदेशामध्ये गेलेला आहे, अशा पतिव्रतेला तुम्ही नाना प्रकारचे भोग साधन देऊन पहा, तिचं मन कशामध्ये लागत नाही. तिची दृष्टी केवळ कधी त्या रस्त्याने माझे पतिराज येताना दिसतात, भुकेली या माय पिलू वाट पाहे, किंवा पक्षिणी प्रभाती चारियासी जाये. किती श्रेष्ठ भाव नामदेवरायांचा आहे महाराज. ज्यांना उडता येत नाही अशी लेकरं झोपडीमध्ये त्या घरट्यामध्ये बसून राहतात. पक्षिणी सकाळी सकाळी चारा आणण्यासाठी जात असते. आई काय येत नाही, काय येत नाही, काय येत नाही अशी किलबिली 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 डोळे करत त्यांची दृष्टी त्या निरभ्र आकाशाकडे लागलेली असते. आकाशामध्ये उडत 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 आमची आई आमच्या जवळ यावी आणि आम्हाला भेटावी. ती आमची आई जोपर्यंत येत नाही आणि आम्हाला भेटत नाही, आम्हाला तिच्या पंखाखाली घेत नाही ना, तोपर्यंत आम्हाला हे जग असं उचलून फेकत आहे की काय असं वाटतं. ही अवस्था विरहामध्ये प्रेमी भक्ताची होत असते. कारण त्या एका आराध्याशिवाय हे सारं जग आपल्याला अपरिचित वाटायला लागतं, अनोळखी वाटायला लागतं. असं वाटायला लागतं हे सगळे माझ्यासाठी परके आहे. जणू काही पुढच्या क्षणाला मला खाऊन टाकतील. म्हणून ज्या ठिकाणावरती कृष्ण नाही त्या ठिकाणावरती आमचे अस्तित्व नाही. ज्या क्षणाला भगवंत आम्हाला डोळ्याला दिसणार नाही त्या क्षणाला आम्ही जिवंत राहू शकत नाही. हा भाव गोपिकांचा प्रगट झालेला आहे. परंतु काय करावं, जिथं भगवंतानीच आपल्याला त्यागलेलं आहे तिथं आपण कुणाकडे आता आशेने पाहावं. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, नको नको हा
नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, कष्ट होता ती जीवासी, कष्ट होता ती जीवासी, पडिले दूर देसी, पडिले दूर देसी, पडिले दूर देसी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, आठवे मानसी, पडिले देसी, पडिले दूर देसी, पडिले दूर देसी. ज्याला विरह झालेला आहे भगवंताचा, ज्याला त्या प्रेमाचा स्पर्श झालेला आहे, त्याला त्या विरहाची जाणीव होऊ शकत असते. ही अवस्था गोकुळामध्ये गाई वासरांपासून तर गोपाळांपर्यंत, गोपिकांपर्यंत, यशोदाई साहेबांपर्यंत साऱ्यांची झालेली आहे. ज्याच्याकडे आम्ही आशेनं पाहत होतो त्यानेच जर का आम्हाला त्यागलेलं आहे, तर आता आम्ही कोणाकडे आशेने पाहावं. परंतु ही गोष्ट ज्यावेळेला भगवंताच्या लक्षात आली, त्यावेळेला मी येणार आहे वापस गोकुळामध्ये, असं वचन भगवंताने दिलेलं आहे. वाट पाहायला लागलेल्या आहेत साऱ्या गोपिका भगवंताची. रथावर परमात्मा विराजमान झाले. अक्रूरजी महाराजांना आदेश केला, देव बोले अक्रूरासी, वेगे हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी, न पहावे मजसी, एका जनार्दनी रथ गेला निघोनी, रथ गेला भगवंताच्या पाठमोऱ्या रथाकडे पाहता 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 भगवंताचा रथ मथुरेच्या दिशेने निघून गेला. वाट पाहता पाहता गोपिकांचे देह पडले, परंतु पुन्हा एक वेळेला भेट किंवा पुनर्मिलन गोपिकांसोबत भगवंताचं झालं नाही. देवाच्या स्मरणामध्ये किंवा देवाच्या स्वरूपामध्ये ज्यांचा देह विलीन होऊन गेला, अशा गोपिकांना सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे.
गोपिकांच्या देहाची ना राख झाली, ना किडे लागले, ना गोपिकांच्या देहाला कोल्ह्या कुत्र्या गिधाडांनी खाल्लेलं आहे. गोपिकांच्या देहाचं जे झालं त्यालाच गोपीचंदन असं म्हणतात. हा सारा परिणाम जीवापाड भगवंतावरती प्रेम केल्याचा आहे, नाम गायन केल्याचा, कथा श्रवण केल्याचा आहे, भक्ती केल्याचा आहे. ही गती गोपिकांना प्राप्त करून देऊन परमात्मा मथुरेमध्ये आलेले आहेत. आणि ज्या निमित्ताने परमात्मा मथुरेमध्ये आले त्या धनुष्य यज्ञ समारंभाच्या प्रमुख ठिकाणावर परमात्मा आले. बलराम दादा आणि भगवंताने मिळून मुष्टिक चाणुराचा वध केला. आकरस्ताळेपणा करत असलेल्या कंसाच्या जवळ परमात्मा आले. खांद्यावर दोन्ही हात मारून एक झटका मारला. आपल्या जवळ कंसाला भगवंतानी ओढलं. केस मोकळे झाले. भगवंतानी कंसाचे केस पकडले. कंसा, आठवतो दिवस ज्या दिवशी माझ्या आई आणि वडिलांच्या लग्नाची वरात निघालेली आहे. आकाशवाणीनं तुला सांगितलं वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्म घेईल. माझ्या आईचे असेच केस पकडले होतेस ना तू. त्याच वसुदेव देवकीचा 8वा पुत्र मी श्रीकृष्ण तुझा वध करण्यासाठी तुझ्या समोर उभा आहे असं म्हणून कंसाला देवानी आडवा पाडला. एक मुष्टिक वळली. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवतांनी भगवंतावरती पुष्पवृष्टी केलेली आहे. मथुरावासी भगवंताचा जय जयकार करायला लागलेले आहेत. आनंदी आनंद मृत्यूलोकामध्ये स्थापन झालेला आहे. साधू संतांना आनंद, ऋषी मुनींना आनंद झालेला आहे. आता कथा कीर्तन सुरू होतील. यज्ञ यागादी कर्म आता पुन्हा एक वेळेला सुरू होतील. याचा आनंद साऱ्यांना होतो आहे. आसुरी प्रवृत्तीचं मूळ असलेल्या कंसाचा वध भगवंतांनी केला. इथपर्यंतचा कथाभाग जो शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना सांगितला तो आपणही ऐकला. उद्याच्या कथाभागामध्ये गोड बोलून नंद बाबांना भगवंत गोकुळाकडे रवाना करतील. वसुदेव देवकीला बंदीशाळेतून मुक्त करतील. सांदीपनी महाराजांच्या गुरुकुलामध्ये अध्ययन करतील. त्यानंतर भगवंत बलराम दादांचा विवाह सोहळा आपण श्रवण करू. आणि यानंतर श्रीमद भागवताचे कळसाध्याय भक्तश्रेष्ठ सुदामदेवजी महाराज देवाच्या भेटीला कसे जातात हे आपण ऐकू. 6 दिवसाची सेवा आपली संपन्न झालेली आहे. उद्या आपल्या कथेचा 7वा दिवस आहे. उद्याच्या या अंतिम सेवेच्या श्रवणाकरता साऱ्यांनी वेळेवरती उपस्थित राहा अशी साऱ्यांना प्रार्थना आहे. आजपर्यंत जे कथेला आले नसतील त्यांना उद्याचं एक सत्र का होईना श्रवण करण्याची प्रार्थना साऱ्यांनी करा. उद्याच्या वेळेमध्ये काही बदल, नियोजित वेळेप्रमाणे बरोबर 1 वाजता आपली हरिकथा या ठिकाणी सुरू होईल. याची साऱ्यांनी नोंद घ्या.